नमस्कार मित्रांनो. तर आज नवीन दिवस नवीन ब्लॉग. मित्रांनो, रात्रीचा एक किस्सा सांगतो. रात्री अशी गोष्ट झाली की मुलगी आणि आम्ही दोघं बाहेर गेलो होतो. तर येताना बायकोला फोन केला आणि तिला विचारलं, बाबा आता आम्हाला उशीर झालाय, जेवणाला काय केलंय म्हणून. तर ती अशी भडकली ना. तर बघा पुढे काय काय झालं होतं, काय काय नाही तुम्हाला कळेल. चालू ठेवा. काल तुम्ही बाहेर गेलते, दीदीला काय बोलले हो तुम्ही? समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो नाही, मी तर काय बोललो नाही तिला. खरं खरं बोला, तोंडावर एक बोलता आणि माग एक बोलता का? नाही नाही, म्हणजे असं आमचं असं चाललं होतं की आता म्हणलं दिदे लय उशीर झालाय आता, आणि आता काय मम्मीने स्वयंपाक केलाय काय नाही मला पण काय माहित नाही म्हणलं. म्हणजे मरणाचं एवढं आहे, दिवाळीचा राडा काढलाय मी, एवढे कपडे धू वैतागले. तुम्ही डोळ्याने पाहिलं ना आणि मला म्हणता बाबा माझ्या बायकोचं मला कस तरी वाटतं रे. हा, हे कशाला ढोंग धतुरेपणा करायचा? तोंडावर एक बोलायचं गोड गोड आणि माग एक बोलायचं. माझी बायको किती काम करती. गजब बेइज्जती है. तिच्याजवळ पोरीपाशी काय म्हणतात, आता देते अंड्याची पोळी करून. देव यही नहीं, अभी और सुनिए. मायावर किती मेहरबान आहे. गॅसच संपला, घ्या दुपारचं जेवण. मग खरंच जा का दुपारचं जेवण केलं असतं तर. नाही नाही, त्रास बिरास नसा झाला रे, पण भूक लागली होती म्हणलं काहीतरी केलं असन. सगळं तर तुझंच ऐकावं लागतंय ना शेवटी. कसं तुम्हाला जाणीव आहे का बायकोची? हा. तोंडावर एक बोलता माग एक बोलता. अरे सगळं तुझंच ऐकावं लागतंय ना. पोरीने मला बरोबर सांगितलं सगळं. हा, पोरगी पण लय चुगल्या कोरे ती. तिला म्हणलं होतं नको काही बोलू बेलू तर लगेच बोलली असेल. पप्पा असे म्हणत होते, आता देते अंड्याच्या पोळ्या तळून. त्या अंड्याच्या पोळ्या पण नाही तळल्या आणि काहीच नाही, गॅसच संपला. काय लबड बोलते, काय बोलते नाही. तुमचा हसायची चर्चा चालू होती गाडीमध्ये, हसले माझ्या संग बोलता बोलता फोनवर. तर मी दीदीला विचारलं, दीदी काय ग, काय म्हणले नाही? काहीतरी म्हणले 100%. दीदी म्हणले, अगो घरी आल्यावर मला सांगत होती माझी पोरगी, पप्पा तुला अशा बोलते. अच्छा लगता है कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? पण शेवटी ती घरी आल्यावर कोणाच ऐकावं लागत आहे? होम मिनिस्टर. होम मिनिस्टर कोण आहे? हो घरातचे होम मिनिस्टर. होम त्यांचंच मिनिस्टर ऐकावं लागतं. नावाला होम मिनिस्टर आहे. करतोय काय कष्ट, नाही केलं तर लगेच करत बसायचं नुसतं. करतोय कष्ट खातोय उष्ट, असं नको.